ओल्या नारळाचे लाडू तयार करण्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे, तो फोडून त्या चिपच्या खिसणीने चिप्स पाडून घेतलेले आहे। आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण बारीक असं वाटण तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता सर्व नारळाचे मी खीस करून वाटून घेतले की मी वाटीने मोजून घेणार आहे। 2 वाटी ओल्या नारळाचा खीस भरलेला आहे, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेणार आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकून आपण ओल्या नारळाचा खीस साखर टाकून, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ देणार आहे, जेणेकरून आपली साखर विरघळली जाईल। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली साखर विरघळलेली आहे। आपल्या ओल्या नारळाचा खीसचा कलर बदललेला आहे। आता एक 5 मिनिट परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये विलायची पूड टाकून एक 5 मिनिट पुन्हा परतून घेणार आहे। त्यानंतर प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर मी त्याचे लाडू वळून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता छान असे ओल्या नारळाचे लाडू